अरबाजनी जे केलं तर त्याच्या प्रतिक्रिया आता लोक देत आहेत. एवढी भानकुदळ असणारी ती पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणते, तो जय बोलला नाही आणि त्याच्यावरून एक वेगळी संतप्त प्रतिक्रिया समाजामध्ये मला पाहायला मिळते. पण त्यांनी तसं करू नये. का मराठी कार्यक्रमामध्ये आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचं नाही तर जगातल्या प्रत्येकाचं एक आराध्य दैवत आहे. तर त्यांनी त्या सगळ्या तो जे तिथं जर जय बोलला नसेल तर कदाचित त्याच्या डोक्यात काय असेल मला माहिती नाही, पण ते लोकांना खटकले. जे मी पाहिल्यानंतर मलाही खटकले. ठाईचाची काळा अनादे भाऊ काळा म्हणून वेदा चाळा लावेला असं म्हटलं जातं. आमचा आराध्य दैवतच जर काळा रंग घेऊन असेल तर त्याचा रंग माझ्या अंगावर पडल्यामुळं मला मी दुःखी कष्टी झालो नाही. माझ्यावर प्रेम करणारी माणसं नक्की त्यांचं मन दुखावलं असेल, कदाचित बुक्काच असावा. तर तो बुक्काच माझ्या अंगावर जर टाकला असेल तर मला असं वाटतं की मी त्याच्यात धन्य झालेलो आहे. अगं बाई, तू नुकतीच घरात आली, आम्ही पण नुकतेच घरात आलोय आणि एक तू स्त्री आहे, स्त्रीचा आदर ठेवून मला तुझ्याशी ओळख करून घ्यायची आहे ना की मी बाबा चला मी आलोय आतमध्ये आणि मी एका क्षेत्राला प्रतिनिधित्व करत असेल तर मी इतक्या उघडपणे मी पटकन येऊन तुझ्याशी मी बोलेल किंवा मी तुझ्याशी संवाद साधेल असं होत नाही. मी तुला थोडा निखिल अगोदर वेगळं होता, तर त्याचं पहिलं असं म्हणणं होतं की जे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत त्यांना आपण बाहेर काढूयात असं तो माझ्याशी बोलला. मला वाटतं डीपी दादाशी बोलला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी आपल्याला जे करायचं असेल ते आपण करू असं एका ठिकाणी तो बोलतो. पुरुषोत्तम दादांना आपण कसं नाराज करायचं, तर तो खेळ त्याने तिथं केला की म्हणजे जसं तुम्ही बोललात की मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. हे मला ते वाईट वाटलं की मला त्याला म्हणजे ऍक्च्युअली मी घरातून त्या दरवाजातून बाहेर पडतोय आणि तो मला धरून पाय बाहेर टाकायला लागला होता. इतकं तो ते अटॅचमेंट होतं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आत्ता आपल्यासोबत कीर्तनकार पुरुषोत्तम दादा आहेत. सगळ्यात आधी खूप स्वागत आहे तुमचं आणि छान वाटलं, पहिल्यांदा भेटतोय आपण. मला सांगा कसं वाटतंय? रामकृष्ण हरी, जय शिवराय. खूप छान वाटतंय. बिग बॉस मराठीचा हा प्रवास अगदी छोटा होता पण माझ्या दृष्टीने खूप मोठा होता. बरं, तुमचं नॉमिनेशन खरं तर आमच्यासाठी कुठेतरी प्रेक्षक म्हणून अनफेअर वाटलं. कारण की ज्या वेळेला ती घटना झाली की अरबाजने निखिलला विचारलं आणि मग तुमच्याकडे येऊन आणि त्यांनी नंतर जे काही शब्द फिरवले, असं प्रेक्षक म्हणून आम्हाला तरी वाटतं किंवा अशी रिॲक्शन येते की त्यांनी शब्द फिरवले, त्याला काही तुम्हाला विचारायचं नव्हतं. कारण कालच्या पण भागात आम्ही पाहिलं की निखिलने स्वतःची कॅप्टन्सी वरती पाणी सोडलंय का तर अरबाजला दिलेल्या शब्दात. तर तुम्हाला असं वाटतं का की हे त्यांनी त्या क्षणी जे काही घडलं ते तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असं होतं का? असं तसंच होतं ते. कारण की निखिल अगोदर वेगळं होता. ज्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं की नॉमिनेशनला कोणाकोणाचे नाव येतील. तर त्याचं पहिलं असं म्हणणं होतं की जे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत त्यांना आपण बाहेर काढूयात असं तो माझ्याशी बोलला. मला वाटतं डीपी दादाशी बोलला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी आपल्याला जे करायचं असेल ते आपण करू असं एका ठिकाणी तो बोलतो. आणि नॉमिनेशनला जेव्हा वैभव, माझा आणि निखिलचं नाव आलं तर सिक्वेन्स म्हणजे त्याने वैभवला तर अरबाज वाजवणारच होता कारण की ती त्याची सावलीच आहे. निखिल हा हाईटने आणि ते गेम खेळत आहेत ते आपण एकदम म्हणजे शारीरिक दृष्टीने सक्षम आहोत किंवा आपल्याला गेम प्लॅन समजतोय अशा पद्धतीने. मग असा एखादा व्यक्ती आपल्याकडे उंच असा जरा थोडासा ताकदीचा माणूस यावा या दृष्टीने निखिललाही पण त्यांना वाचवायचं होतं. पण माझं घरात मध्ये गेल्यापासून वावर असा होता की पुरुषोत्तम दादांना आपण कसं नाराज करायचं, तर तो खेळ त्याने तिथं केला की म्हणजे जसं तुम्ही बोललात की मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. हे तसंच झालंय तिथे त्यावेळेस. बरं, अरबाज आणि आर्या या दोघांनी तुम्हाला तोफेच्या तोंडी दिलं आणि त्यावेळेला त्या टास्क मध्ये आर्या जी होती ती यांच्या गटामध्ये सामील होती. तुम्हाला असं वाटतं की आता जो तिने स्टँड घेतलाय त्या ग्रुपमधनं बाहेर पडण्याचा, तो जर तिने तेव्हा घेतला असता आणि स्वतःच्या डोक्याने नॉमिनेशन केलं असतं स्वतःला होते, कारण अर्थात ते इन्फ्लुएन्स मध्ये येऊनच केलं असणार त्यांच्या ग्रुपचा निर्णय म्हणून, कारण नंतर ती बोलताना दिसली की मला माझ्या मनाप्रमाणे नॉमिनेशन करता येत नाहीये, मला ह्यांच्या छत्रछायेखालीच नॉमिनेशन करावं लागतं. जर तिने तेव्हा स्वतःचं डोकं लावून नॉमिनेशन केलं असतं आणि त्या ग्रुपमधून आधी बाहेर पडली असती, स्टँड घेतला असतं, कदाचित आज तिचा म्हणजे त्या एका निर्णयामुळे तुम्हाला महागात पडलं असं वाटतं. हो, आता ती तुम्ही पाहिलं असेल, अरबाजने पहिलं मला नॉमिनेट केलं, त्याच्यानंतर आर्या मला नॉमिनेट करताना काय बोलते, दादा सॉरी बरं का, मला करावं लागतंय तुम्हाला. तर त्याच्यातून ते दिसतं की त्यांचा प्रभाव हिच्यावर होता आणि तिला सेफ व्हायचं होतं किंवा मला वाटतं बहुतेक ती सेफ झाली होती आणि त्याच्यानंतर
ती त्यांच्या प्रभावामध्ये खेळत होती. आणि आमचं आजही तेच म्हणणं आहे, म्हणजे माझं, मी आज जरी घरातून बाहेर आलेलो असलो तरी माझं काही घरातील सदस्यांना हे म्हणणं आहे की अरे तुम्ही तुमच्या विचाराने खेळा ना, म्हणजे शरीराने उंच आहे किंवा विचाराने निकी स्ट्रॉंग आहे म्हणून तुम्ही त्यांच्या प्रभावाखाली जर येऊन खेळत असाल, जसं की वैभव असेल तर त्यांच्या प्रभावाखाली खेळतोय, जसं जान्हवी असेल तर प्रभावाखाली खेळतोय, तसे हे सगळे त्यांच्या प्रभावामध्ये जात आहेत आणि खेळतायत. पण आता त्यांना कळायला लागले की आपण हे काहीतरी वेगळं करू शकतो. आर्याने मग तो स्टँड घेतला की आता आपण ह्या ग्रुपमधून बाहेर पडूया. पण त्या ग्रुपमधून बाहेर पडलं तरी तिला असं वाटतं की दुसऱ्या ग्रुपमध्ये आलो तरी ह्यांनी सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. तसं काही नाही, प्रत्येक जण प्रत्येकाच्या विचाराने खेळणार. बरं, आता हे विचारायचं की तुम्ही कीर्तनामध्ये नेहमी असं म्हणता किंवा आम्हाला ऐकायला मिळतं की सुखी माणूस तो एक ज्याला अंथरुणावर पडल्या पडल्या 5व्या मिनिटाला झोप लागते. ते जे घर जिथे तंटा षडयंत्र रचलं जातं किंवा एकमेकांविरुद्ध कारस्थानं केली जातात, त्या घरामध्ये सुखी माणसं आहेत का? किंवा तिथे तुम्हाला वाटतं का की पडल्या पडल्या अंथरुणावर झोप लागते? मी तर झोपत होतो. एकदा तर मला डीपी दादाने मला असं हलवून, मी असं पडलो होतो, सगळे गप्पा मारत होते लिव्हिंग एरियामध्ये, सगळे सोफ्यावर बसले होते आणि मी त्यांचं ऐकत ऐकत असं पडलो होतो, तर पडल्या पडल्याच मी झोपलो. मला डीपी दादाने असं हलवलं, म्हणजे मला ते इतकी शांत झोप लागली होती की अगदी म्हणजे घोरत होतो मी. त्या घोरण्याच्या आवाजाने ते डिस्टर्ब झाले, म्हणजे मी तरी होतो तिथे सुखी. पण तिथली वाईब कशी वाटली? कारण की आपल्या आसपास आपण कुठेतरी, म्हणजे तुम्ही कुठेतरी शांतता रिप्रेझेंट करणारे होतात तिथे किंवा एक अध्यात्माची बाजू होती आणि दुसरीकडे होते ते अगदीच विरोधात. म्हणजे असं दिसतं ना आपल्याला, एक धर्मक्षेत्र आणि एक कुरुक्षेत्र जवळपास असं कुठेतरी पाहताना चित्र आम्हाला तरी दिसत होतं. तसं वाटलं का की त्यांच्या याच्यामध्ये जाऊन बरं झालं मी बाहेर पडलो? हो, म्हणजे मी अशांततेत शांत होतो. मी सुरुवातीला फर्स्ट डेला मी रितेश भाऊंना सांगितलं मी लोकांतातलं एकांत पाहायला चाललेलो आहे आणि कदाचित तुम्ही तो पाहिला असेल की मी तिथे जास्त व्यक्त झालेलोच नाहीये, मी माझा स्वभाव सोडलेलाच नाहीये तिथे, हे तुमच्याही लक्षात आलं असेल. आणि मी माझा स्वभाव सोडला नाही म्हणून कदाचित मी बाहेर आलो असेल असंही मला वाटतं. की जो मी सोडायला पाहिजे होता, जिकडे 3 ठिकाणी मी स्टँड घेतला, अजून 3 ठिकाणी 6 ठिकाणी घेतला असतं तर मला असं वाटतं. पण एकच गोष्ट मी का सारखी सांगावी, ती वर्षाताईंना असेल किंवा निखिल असेल, काय झालं तुम्ही पूर्ण एपिसोड जर सगळे बघितले असतील, मी अजून बघितलेले नाहीत, मला पाहायचं की काय दाखवलं गेलंय नक्की म्हणून. पण जर तुम्ही जर सगळं, आम्ही तिथे 24 तास एकत्र होतो, तर मला हे वाटत होतं की एकच मी हे डीपी दादाला मी बोललो, पण डीपी दादा म्हटलं दादा तुम्ही खूप निगेटिव्ह बोलताय ह्या गोष्टी. मी म्हटलं त्या दोघीच भांडतायत, तुम्ही लक्षात घ्या. टास्क फक्त 2 झालेले, एक नॉमिनेशनचा टास्क झालेला आहे आणि अगोदरचा एक ते सगळं आम्हाला तो जो किराणा आणायचा होता त्याच्यासाठीचा एक टास्क झालेला आहे. तर मग ह्या 2 व्यतिरिक्त आपण मंगळवारपासून ते फ्रायडे पर्यंत, म्हणजे शुक्रवारपर्यंत आपण एकही टास्क घेतलेला नाही. आपण काय करतोय, ह्या दोघी भांडतायत आणि आपण त्यांना जाऊन समजवतोय आणि ह्याच्यातून सगळ्या गोष्टी क्रिएट होत आहेत. तर आपण त्यांना महत्व देतोय म्हणजे आपण त्यांना दाखवतोय जास्त. हे मी सांगत होतो, पण मी हे काही ठराविक लोकांना सांगितलं. मला नव्हतं माहिती की ह्यांना म्हणजे सगळं सतत सांगितलं म्हणजे आपणही दिसतो. ते माझी चूक झाली, मला कदाचित असं वाटतंय की शहाण्या माणसाला शब्दांचा मार खूप असतो, तो शब्दांचा मार तिथं नको होता, तो जास्त शब्दांचा मार पाहिजे होता असं मला वाटतं. बरं, ज्या वेळेला निर्णय क्षमता कमी आहे अशा वेळेला नावं द्यायची वेळ आली, त्यावेळेला जी जान्हवी तुमचं नाव घेत होती, तीच जान्हवी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडलात तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू यायला लागले आणि तिला अनावर व्हायला लागलं. हे मगरीचे अश्रू आहेत असं वाटतं? कारण आम्ही पाहताना आम्हाला असं झालं की मग म्हणजे का त्यांचं नाव घेतलं किंवा नॉमिनेट करण्यासाठी का एवढा पुढाकार घेतला, तर ती व्यक्ती जाताना तुला एवढं उन्मळून येत आहे? आता विषय असा झाला की म्हणजे आम्ही घरात गेल्यानंतर पहिला जो टास्क होता निर्णय क्षमता कोणाची आहे, तर त्याच्यात इरिनाला, कारण की इरिना, सूरज, डीपी दादा आणि मी, आमच्या 4घांची नाव आली आणि बहुमतातून त्या 3घांची नाव आली. तर त्यावेळेस जान्हवीने सांगितलं की काय यांच्याबरोबर बोलणंच होत नाही. अगं बाई तू नुकतीच घरात आली, आम्ही पण नुकतेच घरात आलोय आणि एक तू स्त्री आहे, स्त्रीचा आदर ठेवून मला तुझ्याशी ओळख करून घ्यायची आहे ना की मी बाबा चला मी आलोय आतमध्ये आणि मी एका क्षेत्राला प्रतिनिधित्व करत असेल तर मी इतक्या उघडपणे मी पटकन येऊन तुझ्याशी मी बोलेल किंवा मी तुझ्याशी संवाद साधेल असं होत नाही. मी तुला थोडासा तुझा वावर समजावून घेईल आणि मग मी तुझ्याशी बोलेल ना. पण तिला असं वाटलं की मी बोलतच नाही म्हणून तिने सांगितलं मी बोलत नाही. मला माहिती नाही टीव्हीवर ते दाखवली की नाही दाखवलं ते. तिथे मी तिला बोललो अगं मी बोलत नाही म्हणजे मी निर्णयच घेऊ शकत नाही असा विचार करू शकत नाही. हा एक झाला त्या दिवशीचा विषय. पण ज्या दिवशी आम्ही जबाबदाऱ्या वाटून दिल्या त्यावेळेस मला जेवण बनवता येत नाही, तर माझ्या जेवणाची काळजी घरातल्या प्रत्येक सदस्याने घेतली आणि त्याच्यामध्ये जान्हवी ही अग्रक्रमाने होती की ती विचारायची मला की ती दादा अगोदर तुमच्यासाठी आम्ही हे बनवून ठेवलेलं आहे,
हे तुम्ही खा. त्याच्यामुळे तिच्याबद्दलची एक भावनिक हे माझं पण तयार झालं होतं आणि मग ते तिला ते तिच्या आश्रून वाटे ते मला दिसलं ते असं झालं. बरं, छोटा पुढारी घनश्याम खूप जास्त रडला तुम्ही जाताना आणि ते पाहताना प्रेक्षक पण अर्थात रडले असतील. असं काय त्याच्यासोबतचं बॉन्ड होतं? कारण की आम्ही पाहिलेलं की तो तुमच्यासोबत अधे-मध्ये बसायचा वगैरे आणि तो म्हणाला पण होता की मी तुम्हाला गुरु वगैरे हे कर आणि माझ्याकडनं असं काही पुढे होणार नाही वगैरे. तर ते एक व्यक्ती तरी अशी होती की जी खूप ढसाढसा रडली. तर त्याविषयी काय वाटतं? नाही, तो खूपच प्रेमळ आहे घनश्याम आणि ग्रामीण भागातून आलेला व्यक्ती आहे. त्याच्या स्वतःच्या वक्तृत्व शैलीतून आज तो तिथपर्यंत आलेला आहे. त्याचे वक्तृत्व तुम्ही पाहिलं असेल भाऊंच्या धक्क्यावर पण तो रितेश भाऊंशी पण किती एकदम भारी बोलत होता एकदम आणि रितेश भाऊंची पण त्याने करमणूक केली. तो खूप प्रेमळ आहे आणि त्याला ते माझ्यामध्ये किंवा डीपी दादामध्ये त्याला त्याच्या वडिलांचा भाव दिसला, भावाचा भाव दिसला. त्याने आमच्यामध्ये वडीलही पाहिले, भाऊही पाहिले आणि एक आपला माणूस घरातून बाहेर काढलेला. शेवटी कसं आहे, मी कीर्तनकार आहे आणि कीर्तनकारांची एक अटॅचमेंट वेगळ्या पद्धतीने असते, एक भावनिक पण असते आणि ते आध्यात्मिक पण असते. की जसं की आपण पांडुरंगाला बोलत असताना बाबा तूच माझी आई आहे, तूच माझे वडील आहेत, तूच माझा भाऊ आहेस, तूच माझी बहीण आहे, असं एक नातं आपण पांडुरंगाशी जसं ठेवतो तसं त्याला असं वाटत बाबा दादा आज चालले तर त्याला ते भरून आलं आणि मला ते वाईट वाटलं की मला त्याला म्हणजे ऍक्च्युअली मी घरातून त्या दरवाजातून बाहेर पडतोय तो मला धरून पाय बाहेर टाकायला लागला होता, इतकं तो ते अटॅचमेंट होती. बरं, जाता जाता तुम्ही ज्या पद्धतीने हरिनामाचा जयघोष केलात किंवा आपल्या महाराजांचा जय जयकार केलात त्यावेळेला पाहताना एवढं पटकन लक्षात नाही आलं, पण आता तुमच्या एलिमिनेशनच्या कॉमेंटमध्ये दिसतंय की जे तुम्हाला सपोर्ट करणारे ती बरीचशी माणसं म्हणतात की त्यावेळेला अरबाजने जराही प्रतिसाद दिला नाही त्या गोष्टीला आणि यावरती बरेचसे प्रेक्षक स्वतःचा स्टँड घ्यायला लागलेत. तर तुम्ही सुद्धा हे नोटीस केलं होतं का त्या क्षणी? कारण की सगळीच गर्दी होती आणि आता काय वाटतंय जेव्हा प्रेक्षक हे सगळं नाही, आज सकाळी माझ्या हातात मोबाईल जेव्हा आला ना तेव्हापासून मी त्या कमेंट्सच्या पाहतोय, तर त्या कमेंट्स मधून मला दिसतंय की तो जय बोलला नाही आणि त्याच्यावरून एक वेगळी संतप्त प्रतिक्रिया समाजामध्ये मला पाहायला मिळते. पण त्यांनी तसं करू नये. का मराठी कार्यक्रमामध्ये आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचं नाही तर जगातल्या प्रत्येकाचं एक आराध्य दैवत आहे. तर त्यांनी त्या सगळ्या तो जे तिथं जर जय बोलला नसेल तर कदाचित त्याच्या डोक्यात काय असेल मला माहिती नाही, पण ते लोकांना खटकलंय. हो, जे मी पाहिल्यानंतर मलाही खटकले. बरं, आता ज्या वेळेला अगदी निकी पण म्हणजे निकी एवढी भानकुदळ असणारी ती पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणते. ज्या वेळेला तोफेच्या तोंडी दिलं गेलं आणि ती काळ्या रंगाची फवारणी झाली त्यावेळेला बरेचसे तुमच्यावरती निष्ठा असलेली किंवा तुमच्यावर श्रद्धा असणारी माणसं जी आहेत, ज्यांचं खरंच प्रेम आहे संप्रदायातलं, त्यांचं मन कुठेतरी दुखलं की महाराज आम्ही तुम्हाला इतकं मानतो आणि ही कोणती व्यक्ती आहे की जी येते आणि आमचं म्हणजे इतकं नाव आहे तुमचं संप्रदायामध्ये. त्यावेळेला तुमच्या मनात हा विचार आला का की संप्रदायातल्या लोकांचं किंवा तुमच्यावर निष्ठा असणाऱ्या लोकांचं मन कुठेतरी दुखलं असणार जे माझ्यासोबत घडतंय त्याबद्दल? किंवा मी त्याला फार सकारात्मक घेतलं, कारण की आमचा आराध्य दैवतच पांडुरंग हा काळा आहे. ठाईचाची काळा अनादि भाऊ काळा म्हणून वेदा चाळा लाविला असं म्हटलं जातं. आमचा आराध्य दैवतच जर काळा रंग घेऊन असेल तर त्याचा रंग माझ्या अंगावर पडल्यामुळं मला मी दुःखी कष्टी झालो नाही. माझ्यावर प्रेम करणारी माणसं नक्की त्यांचं मन दुखावलं असेल, पण मी त्यांना सांगेल की तुम्ही तसं वाटून घेऊ नका. तो एक खेळाचा भाग होता आणि माझ्या कपाळावर नेहमी उभा बुक्का असतो. काळ्याशिवाय मी स्वतः पूर्ण आहे. तर त्याच्यामुळं लोकांनी ते आणि मला असं सांगण्यात आलं नंतर की म्हणजे जे माझ्या बरोबरचे जे होते की तो कदाचित बुक्काच असावा, तर तो बुक्काच माझ्या अंगावर जर टाकला असेल तर मला असं वाटतं की मी त्याच्यात धन्य झालेलो आहे. काय मला त्याच्यात काही नाही. आणि अरबाजनी जे केलं तर त्याच्या प्रतिक्रिया आता लोक देत आहेत. बरं, ही 60 उत्तराची गाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झालेली आहे. प्रवास काही थांबला नाहीये, तो सुरूच राहणार आहे. तुम्ही आम्हाला भेटणार आहात कीर्तनाच्या माध्यमातून, आम्ही आहोत तुम्हाला पाहणार आहोत आणि आता एक नवीन प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. तर जाता जाता त्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? आणि जर तुमच्या कीर्तनातल्या म्हणजे एखादा अभंग असेल, एखादा श्लोक असेल, या प्रवासाबद्दल समर्पक वाटेल जर तुम्ही जाता जाता त्या यांनी केलं तर छान. खरं तर मला खूप छान वाटतंय आपल्याशी संवाद साधून. बिग बॉस मराठीच्या माध्यमातून मला एक नवीन प्रेक्षक वर्ग जोडला गेलेला आहे आणि जो एक आध्यात्मिक प्रेक्षक वर्ग आहे त्यांना तर माझं सांगणं आहे, खूप खूप स्थिर विचार ठेवून मी घरामध्ये प्रवेश केला होता आणि तो विचार आपल्यालाही पूर्णपणे समजलेला आहे. माझा तिथला वावर तुम्ही पाहिलेला आहे. कुठेही संप्रदायाला गालबोट लागेल असं मी तिथं वागलेलो नाहीये आणि तो तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांमधून मला दिसत आहे.
तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच मला इतकं मोठं व्यासपीठ कलर्स मराठी बिग बॉसच्या माध्यमातून भेटलं, की ज्याच्यामुळं आध्यात्मिक नसणारा वर्ग देखील माझ्याशी जोडला गेलेला आहे. तर जे आध्यात्मिक नाहीयेत त्यांना मला ह्या वाटेवर आणायचंय, आणि त्याच्यासाठी ही वाट मला पांडुरंगानेच दाखवली असेल, तर पांडुरंगाने दाखवलेल्या वाटेवर तुम्ही मला त्याच पद्धतीने तितकाच प्रतिसाद देऊन स्वीकारावं, अशी आपल्याला मी प्रेमपूर्वक विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.